मुलं म्हणजे देवाघरची फुलं. ही सुकुमार फुलं पूर्ण उमलायलाच हवीत, पण त्यांच्या कलानं. म्हणजे त्यांना स्वतःला त्यांच्या उमलण्याचं आणि आपल्याला त्यांना उमलताना बघण्याचं, त्यांची प्रगती बघण्याचं सुख मिळतं. मग त्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण लहानपणापासूनच मिळणं फार गरजेचं आहे. आणि हे वातावरण देते ती अंगणवाडी. मुलांच्या शारीरिक, मानसिक तसंच बुद्ध्यांकाच्या उत्तम वाढीसाठी अंगणवाडीतलं वातावरण आणि तिथलं शिक्षण फार महत्त्वाचं ठरतं. आता हे दृश्य पाहून आपल्याला वाटेल की ही एखादी प्री प्रायमरी किंवा एखादी इंग्लिश मीडियम स्कूल आहे, पण आपल्याला विश्वास बसणार नाही. तर ही आहे सरपंच जयदत्त काका होळकर यांच्या संकल्पनेतून सुमननगर, लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक इथं साकारली गेलेली चिकू टेक्नॉलॉजी इंडिकेट गुरुकुल आदर्श अंगणवाडी. समाजाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर नवी पिढी ही उत्तम शिक्षण घेतलेलीच हवी. आणि त्या शिक्षणाचा पाया म्हणजे ही अशी सुसज्ज आधुनिक अंगणवाडी. अशा उत्तम अंगणवाडीतून आधुनिक आनंददायी शिक्षण प्रत्येक खेड्यापाड्यात मिळालं ना, तर नक्कीच प्रत्येक मूल आनंदानं शाळेत जाईल आणि त्या शिक्षणानं त्याचा आणि पर्यायानं आपल्या भारत देशाचा विकास होईल. नमस्कार, मी जयदत्त सीताराम होळकर, लासलगाव ग्रामपंचायत सरपंच. आज आपण सप्तशृंगी नगरमध्ये एक अद्ययावत अशी अंगणवाडी त्या ठिकाणी तयार केलेली. लहान मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांना आपण प्रत्येक वाड्यामध्ये अंगणवाड्या त्या ठिकाणी करत आहोत. परंतु एक अद्ययावत अंगणवाडी असली पाहिजे. चांगलं शिक्षण त्या अंगणवाडीच्या माध्यमातून त्या मुलांना मिळालं पाहिजे. मुलांना सुद्धा रोज आपण अंगणवाडीमध्ये गेलो पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे, ती रुजली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून या अंगणवाडीचं एक नवीन असं मॉडेल आपण या ठिकाणी करतच आहोत. आपण बघितलं की दिवसेंदिवस त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्र अत्यंत महागडं होत चाललेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण ती अंगणवाडी त्या ठिकाणी बनवलेली आहे. अत्यंत वेगवेगळ्या सुविधा त्या अंगणवाडी मध्ये आपण निर्माण करत आहोत, जेणेकरून पालकांना सुद्धा त्या अंगणवाडीमध्ये आपली मुलं रोज काय ऍक्टिव्हिटी करतायत ते सुद्धा त्या पालकांना कळलं पाहिजे. मुलांना सुद्धा आपण त्या ठिकाणी गेल्यावर रोज आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या अंगणवाडीमध्ये गेलो पाहिजे. ही त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दलची जी आत्मीयता आहे ती लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि एक सक्षम तरुण पिढी या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आम्ही हा अंगणवाडीचा एक प्रयत्न करतच आहोत. लासलगावतील जवळजवळ सर्व अंगणवाड्या आपण त्या माध्यमातून त्याच पद्धतीच्या एक नवीन मॉडेल या पद्धतीने तयार करतच आहोत. नक्कीच या अंगणवाडीचा फायदा सर्वसामान्यातील कुटुंबातील लहान मुलांना नक्कीच होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.